महाडिक सर या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत। चाळीसर या ठिकाणी मंडळाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया। त्याचबरोबर या ठिकाणी मी आमंत्रित करतो आपल्या मुंबई मंडळाचे माजी सचिव आमचे बंधू सन्माननीय रवींद्र मेस्त्री यांना, त्यांनी कृपया रंगमंचावर या ठिकाणी यायचं आहे। सन्माननीय रवींद्र मेस्त्री, त्याचबरोबर आमच्या हे करिअर मार्गदर्शन करणारे जे आहेत ते सन्माननीय महाडिक सर यांच्याशी संपर्क साधणारे आमच्या मंडळाचे सभासद म्हणूया सन्माननीय विमा सल्लागार सन्माननीय दिनेश मेस्त्री यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी रंगमंचावर स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बांबुळकर भाऊजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती या ठिकाणी स्थान ग्रहण करावं। सन्माननीय बांबुळकर भाऊजी तुम्ही या। त्याचबरोबर आमचे चित्रमूळचे भाऊजी सन्माननीय इंदळेकर भाऊजी, आपणासही विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी स्थान ग्रहण करावं, कृपया पुढे या। त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे भजनी बुवा सन्माननीय संतोष मेस्त्री यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित व्हावं। सन्माननीय संतोष मेस्त्री, इंदळेकर भाऊजी तुम्ही पण या इकडे या। आपण गुणगौरव करतोय। शालेय शिक्षण घेत असताना या मुलांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती मारणं आपलं आद्य कर्तव्य आहे पालक म्हणून, त्याचबरोबर एक समाजातील एक घटक म्हणून, आणि तेच काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करणार आहोत। तर सर्व या ठिकाणी आणखीन सन्माननीय आमचे पोलीस बंधू तुळशीदास पांचाळ यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यावं। या सर पुढे या, कृपया पुढे या, व्यासपीठावर भरत होत चला या। जे स्पॉन्सर्ड आहेत सन्माननीय अनिकेत मेस्त्री आणि दर्शना या दोघांनाही या ठिकाणी यायचं आहे। भानुदास पांचाळ यांनी सुद्धा इकडे यायचं आहे। भानुदास पांचाळ कृपया व्यासपीठावर या। तुळशीदास पांचाळ सर, आपणास विनंती आहे, प्लीज या इकडे या या या। दर्शना आणि अनिकेत तुम्ही दोघे येते। नमस्कार या, तुम्ही बसा, तुम्ही बसा। अरे असं नका करू सारखं सारखं। हां, या ठिकाणी यथोचित आपण या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया। या ठिकाणी सन्माननीय या कार्यक्रमाचे करिअर मार्गदर्शक आदरणीय आमचे महाडिक सर उपस्थित आहेत। त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन यांचं स्वागत करतोय। मी या ठिकाणी माजी सचिव या ठिकाणी रवींद्र मेस्त्री यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प किंवा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं महाडिक सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। करिअर मार्गदर्शक सन्माननीय योगेश महाडिक सर, जोरदार टाळ्या, एकदा जोरदार टाळ्या होऊन दे त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजवा। त्याच्यानंतर आपण स्वागत करूया सन्माननीय बांबुळकर भाऊजी आमचे, त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण स्वागत करतोय। सन्माननीय रवींद्र मेस्त्री यांना विनंती करतो की भाऊजींचे आपण या ठिकाणी स्वागत करावं। त्याचबरोबर संतोष मेस्त्री यांना विनंती करतो की आपण सुद्धा इंदळेकर भाऊजी यांचं स्वागत करावं। बसा तुम्ही काय बसा तुम्ही काय
त्याचबरोबर आपण या ठिकाणी स्वागत करतोय दिनेश मिस्त्री यांचं. मी या ठिकाणी भानुदास मिस्त्री यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण दिनेश मिस्त्री यांचं स्वागत आपण करावं. जोरदार टाळ्या दिनेश मिस्त्री यांच्यासाठी होऊ दे. यानंतर भानुदास मिस्त्री यांचं सुद्धा स्वागत आपण महाडिक सर यांच्या शुभ हस्ते करूया. जोरदार टाळ्या भानुदास मिस्त्री यांच्यासाठी होऊ देत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्ड अनिकेत मिस्त्री आणि दर्शन पंचाळ यांचं सुद्धा आपण बुके देऊन त्या दोघांचंही या ठिकाणी स्वागत करूया. सन्माननीय महाडिक सर यांना विनंती करतो या दोघांचंही आपण स्वागत करावं. जोरदार टाळ्या अनिकेत आणि दर्शना यांच्यासाठी होऊ देत. सगळ्यांचं स्वागत मला वाटतं झालेलं आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि पालक यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. सर्वांनी जोरदार टाळ्या. सर्व पालक त्याचबरोबर सर्व मुलांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत. आणि आता प्रत्यक्ष या ठिकाणी आपण गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वप्रथम मी ज्यांची नावं घेतोय त्या मुलांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. हा ते येता हा बर. या ठिकाणी पहिला जो विद्यार्थी आहे आणि तो म्हणजे लक्ष्मण धोडी सावंत. आलाय का? लक्ष्मण धोडी सावंत इयत्ता 15वी मध्ये तो गेलेला आहे आणि त्याला आपण या ठिकाणी ओके ठीक आहे. हा 15वी तो गेला आता 15वीला गेला. तर या ठिकाणी हिंदळेकर भाऊजी यांच्या शुभ हस्ते आपण त्याला बक्षीस वितरण करतोय. जोरदार टाळ्या लक्ष्मण धोडी सावंत याच्यासाठी होऊ देत. खूप छान. त्याच्यानंतर तेजस्वी दिनेश मिस्त्री इयत्ता 10वीची परीक्षा या विद्यार्थ्याने दिलेली आहे. तर आपण तिचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करतोय. अनिकेत आणि दर्शना या दोघांच्या शुभ हस्ते आपण तेजस्वीला या ठिकाणी बक्षीस देतोय. जोरदार टाळ्या तेजस्वीसाठी. त्यानंतर सार्थक दिनेश मिस्त्री. सार्थकने पुढे यायचं आहे पटकन. इयत्ता 6वीला तो गेला आता. त्याचा सुद्धा या ठिकाणी आपण गौरव करणार आहोत. या ठिकाणी दिनेश मिस्त्री हा पालकांच्या हस्ते आपण त्याचं या ठिकाणी गुणगौरव करतोय. जोरदार टाळ्या सार्थकसाठी. रनिंगमध्ये तो खूप गेल्या वर्षी मला वाटतं पहिला नंबर काढला होता हायस्कूलला. खूप छान रनिंग करतो. त्यानंतर वैष्णवी सत्यवान मिस्त्री इयत्ता 10वीची परीक्षा या विद्यार्थीने दिलेली आहे. वैष्णवी या ठिकाणी आमचे संतोष मिस्त्री यांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते आपण वैष्णवीला या ठिकाणी तिचा सन्मान करतोय गुणगौरव करतोय. वैष्णवीसाठी जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर लतिक सत्यवान मिस्त्री भानुदास मिस्त्री यांना विनंती आहे. इयत्ता 7वीला गेलाय तो आता. लतिक सत्यवान मिस्त्री इयत्ता 7वी. त्याच्यानंतर वेदिका रघुनाथ मिस्त्री 10वीची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थिनीने. त्याचबरोबर उत्तम नारदाची भूमिका आतापासून तिने सुरुवात केलेली आहे. उत्तम गायन करते आणि खूप सुंदर भजन करते अशी ही विद्यार्थिनी वेदिका रघुनाथ मिस्त्री. तर हिचं या ठिकाणी गुणगौरव आपण रवींद्र मिस्त्री यांच्या शुभ हस्ते करतोय. जोरदार टाळ्या वेदिकासाठी सुद्धा होऊ देत. त्याच्यानंतर स्नेहा रघुनाथ मिस्त्री इयत्ता 8वी. स्नेहा रघुनाथ मिस्त्री उत्कृष्ट खो खो पटू आहे. ती खो खो उत्तम खेळते. जिल्ह्याला तिची निवड झाली आणि तिचा संघ जिल्ह्याला गेलेला आहे. जिल्ह्याला बऱ्याच वेळा तो विजयी झालेला आहे. अशी खो खो पटू आमची स्नेहा रघुनाथ मिस्त्री. तिचा सुद्धा गुणगौरव आपण या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर जीत रघुनाथ मिस्त्री बांबोळकर भाऊजी यांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा गुणगौरव करतोय. इयत्ता 3रीला गेलाय तो विद्यार्थी जीत रघुनाथ मिस्त्री. जीतसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ दे. घोंगडी छान फिरवतो. घोंगडी भजनामध्ये खूप चांगली वाजवतो जीत रघुनाथ मिस्त्री. त्यानंतर लावण्या संतोष मिस्त्री. लावण्या पुढे
लावण्या 5वीला गेली. 5वीला आहे. पटकन वाट करून द्या रे. लावण्यानंतर अनन्याने तयार राहायचं. त्यानंतर या ठिकाणी दर्शनाच्या रूप असते, आपण तिला बक्षीस देतोय. लावण्या संतोष मेस्त्री, जोरदार टाळ्या. त्यानंतर अनन्याच्या नंतर रुद्र संतोष त्याने तयार राहायचंय. अनन्या संतोष मेस्त्री इयत्ता 4थी. महाडिक सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या अनन्याला आपण बक्षीस द्यावं. खूप छान, जोरदार टाळ्या अनन्यासाठी. त्यानंतर रुद्र संतोष मेस्त्री, पुढे पटकन. रुद्र संतोष मेस्त्री बालवाडीला आहे, तो अंगणवाडीला आहे. रेग्युलर शाळेत जातो, आवडीने शाळेत जातो. मात्र जोरदार टाळ्या रुद्रसाठी होऊ देत. त्यानंतर श्रावणी विनायक मेस्त्री, श्रावणीने पुढे यायचं. 12वीला गेली आहे ती. श्रावणी विनायक मेस्त्री या ठिकाणी भानुदास मेस्त्री यांना विनंती करतो की आपण तिचा गुणगौरव करावा. श्रावणी विनायक मेस्त्री इयत्ता 12वी. त्यानंतर लोकेश विनायक मेस्त्री आहे का? लोकेश आलायचा? लोकेश नाही आला, ठीक आहे. साहिल सुनील मेस्त्री इयत्ता 10वी. 10वीला गेला आता तो. मनापासून अभ्यास करायचा आहे, 10वीचं वर्ष आहे है ना. या ठिकाणी दिनेश मेस्त्री यांना विनंती करतो साहिलचं आपण कौतुक करावं. साहिल सुनील मेस्त्री इयत्ता 10वी. त्याच्यानंतर यश संतोष बंधू. यश 10वी, मला वाटतं 10वी. आता 10वीची परीक्षा त्याने दिली, थोड्या दिवसात त्यांचा रिझल्ट लागेल. तर या मुलांना सुद्धा करिअर मार्गदर्शनच्या निमित्तानं तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. यश संतोष बंधू इयत्ता 10वी. 11वीला जाणार तो आता. तर दर्शनाच्या हस्ते आपण त्याला सुद्धा याचा गुणगौरव करतो. त्यानंतर भक्ती संतोष बंधू इयत्ता 6वी. भक्ती संतोष बंधू. जोरदार टाळ्या भक्तीसाठी. कविता आली का? कविता बाळकृष्ण सोनार. कविता आली का? नाही ना. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश सोनार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी स्टेजवर बोलवतो, आपण या ठिकाणी यावं. या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय रवींद्र मेस्त्री यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय रमेश सोनार, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया. खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद. यानंतर आपल्या पॉलिटेक्निक पालवांचे सन्माननीय त्या ठिकाणी अध्यापन करणारे सन्माननीय योगेश महाडिक सर यांना विनंती की आपण या सर्व मुलांना, त्याचबरोबर पालकांना सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना मार्गदर्शन करावं. करिअर खूप महत्त्वाचं आहे, कारण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा काय एवढं शिक्षणशास्त्र विकसित झालेलं नव्हतं, पण आता जर बघितलं तर खूप शिक्षणशास्त्र विकसित झालेलं आहे. आपण जेव्हा आम्ही शिकायचो, पण आता हळूहळू मुलांना समजून देण्याचा प्रयत्न, आणि हाच प्रयत्न की पुढे करिअरमध्ये काय करायचं, आणि हा सुद्धा शिकवण्याचा नाही तर समजून घेण्याचा विषय आहे. आणि म्हणूनच तुम्हा सर्व पालकांना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी या ठिकाणी करिअर मार्गदर्शक म्हणून सन्माननीय योगेश महाडिक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी जमलेल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण बहुमोल असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं. सन्माननीय योगेश महाडिक सर.